म्हणजे तुम्ही दोघं जण नोकरी करणार तर? हो, म्हणजे मी आणि जग्गू माझी पावभाजीची गाडी पुन्हा सुरू करायचं म्हणतोय. आणि मी एखादा जॉब करेन. माझं ग्रॅज्युएशन झालंच आहे, त्यामुळे मला एखादी चांगली नोकरी नक्कीच मिळेल. वा. आणि एवढा सगळा खटाटोप करण्यापेक्षा तुम्ही मला माझ्या बिझनेस मध्ये मदत का नाही करत? जर मला घरचीच माणसं मदतीला असतील तर मग बाहेरच्या माणसांना पगार देऊन नोकरीला ठेवण्यात काय अर्थ आहे? हो आर्या, आई म्हणतायत ते बरोबर आहे. आम्ही तिथे काय काम करणार? सांगते ना. अर्जुन आजपासून मला लोणची, पापड, मसाले यांची कॉन्ट्रॅक्ट घ्यायला मदत करेल. तुझ्यासाठी माझ्या डोक्यात एक वेगळंच काम आहे. हे बघ, आपल्याकडे बायका कामाला आहेत. साधारण एक 20-22 बायका कामाला आहेत. त्यांना आपण रोजचा 50 रुपये जेवणाचा भत्ता देतो. म्हणजे महिन्याचे होतात 25,000 रुपये, शिवाय पगार वेगळा. जर त्यांच्यासाठी जेवण आपण घरीच बनवलं तर एकूण खर्च साधारण 10,000 रुपये होईल. म्हणजे 15,000 रुपये प्रॉफिट. त्यातले 5,000 हवे तर मी तुला देईन, तरीही 10,000 रुपये प्रॉफिट. पण हिला काय करावं लागेल? त्या 20 बायकांचा स्वयंपाक. त्या माझ्या दोघी बहिणी माझ्यापासून लांब. एकीने तर स्वतःहून संबंध तोडलाय माझ्याशी, आणि दुसरीच्या घरचे तिला माझ्या जवळ विकत नाही. आर्याताईंबद्दल तर मी काही बोलू शकत नाही सर. रागवू नका, पण देसाई मंडळी खूप लोभी आहेत. त्यांचा डोळा फक्त आपल्या पैशांवर. तुम्ही जर त्यांना काही ऑफर देऊ केली तर मला वाटतं परिस्थितीत बदल नक्की घडेल. असंच काहीतरी करावं लागेल. तू एक काम कर मनीष, देसाईंच्या घरी जा. तिथल्या परिस्थितीचा अंदाज घे. विक्रांतरावांना म्हणावं मला येऊन भेटा. तिनं तुझ्यासारख्या मुलाला नाकारून त्या अर्जुनचा हात धरला. तिने स्वतःच्या सुखाचा, प्रेमाचा, संसाराचा, सगळ्याचा विचार केला. पण इतरांच्या संसारात कलह निर्माण केला. आज माझं माहेरही तिच्यामुळे सुटलं ना. बाकी बंगला अगदी सुंदर आहे तुमचा. एकच आहे का हो? आई प्लीज. नाही, अजून 2 आहेत. 2 बहिणींच्या नावावर आहेत का? काय? आई तू जा इथून. अगं पण प्लीज जा इथून. बरं, येते. हा, सॉरी, तिचं बोलणं नका मनावर घेऊ. ती असंच काहीतरी बडबडत असते. पण तुमचं घर खूप छान आहे, आणि घरातली माणसं सुद्धा. आर्या आणि मैथिली कधी येणार आहेत? नाही म्हणजे त्यांचा फोटो बघितल्यापासून त्यांना भेटायची खूप इच्छा झाली. कधी येणार आहेत त्या? विक्रांतराव साहेबांकडे तुमच्यासाठी एक ऑफर आहे. त्यात तुमचाच फायदा आहे. तू काय बघते? आणि नाही नाही, मला काही नको. मी फक्त एवढं सांगायला आलोय की सरांकडे तुमच्यासाठी एक महत्वाची ऑफर आहे. त्यात तुमचाच फायदा आहे. त्यांची अशी इच्छा आहे की तुम्ही एकदा जाऊन त्यांना भेटावं. त्यांच्या इच्छेप्रमाणे वागायला मी काय तुझ्यासारखा त्यांचा नोकर आहे का? जाऊन सांग तुझ्या मालकाला विक्रांत नाही येणार. पण 1 मिनिट मध्ये नाही बोलायचं. सांगतो तेवढं ऐक. त्यांना जाऊन सांग उद्या माझ्याऐवजी त्यांच्या ऑफिसमध्ये येऊन माझी बायको भेटेल आणि माझी ऑफर सांगेल. त्या दिवशी 4 लोकांचं जेवण सांगितलं तर मला नाही जमलं, आणि आता चक्क 20 लोकांचं. कसं शक्य आहे? आणि त्यातनं तू आणि मायाताई नाही. मी एकटी काय करणार? ए वेडी, कोण म्हणतं तू एकटी आहे? आणि बाप्पा आहेत तुझ्या पाठीशी. ते करतील तुझी मदत. आतापर्यंत त्यांनी केली की नाही? याही वेळेला करतील. आणि मला खात्री आहे की तू हे नक्की करून दाखवशील.